ओके. बॉडी सेंटर्ड 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आहे. सेंटरला एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे जो कोणाबरोबरही शेअर होत नाही. त्यामुळे तुम्ही एज लेंथ इज इक्वल्स टू 2r डायरेक्टली घेऊ शकत नाही. एज लेंथ इज इक्वल्स टू 2r डायरेक्टली घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही काय करणार आहे तर रिलेशन फाइंड करणार आहे. डायगोनली तुम्ही एक लाईन पास करणार आहे, त्याचं रिलेशन बघणार आहे की हा डायगोनली रिलेशन जो येतोय डायगोनल येतोय तो किती येतोय 4r येतोय. त्या 4r ला रिलेट करून तुम्ही एज लेंथ फाइंड केला. मग एज लेंथ आणि रेडियसचा बॉडी सेंटर्ड साठी रिलेशन किती आला? a इज इक्वल्स टू 4 अपॉन रूट 3 r किंवा r इज इक्वल्स टू रूट 3 अपॉन 4 काय आला तर a. पॅकिंग एफिशियन्सी बघायची आता आपल्याला. कशाची पॅकिंग एफिशियन्सी बघायची? बॉडी सेंटर्डची. कशाची पॅकिंग एफिशियन्सी बघायची? बॉडी सेंटर्डची. आता इथं बघा काय जरा हे इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी, म्हणजे कायमच लक्ष द्यायचं. नंबर ऑफ नियरेस्ट पार्टिकल काय असणार आहे 8, कारण आतला जो सेंटरचा पार्टिकल आहे तो किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला जॉईन असणार आहे 8. त्यामुळे त्याचं नियरेस्ट पार्टिकल 8, कोऑर्डिनेशन नंबर 8 झालं. ठीक आहे. पण इथं बघा a इज इक्वल्स टू 4 बाय रूट 3 काय होतं r. एज लेंथचं रिलेशन a इज इक्वल्स टू काय होता 4 बाय रूट 3 काय होता तर r. Therefore r is equals to रूट 3 by 4 इंटू काय आलं तर a. नियरेस्ट नेबर जर इथं आपण घेतला ह्यांचा दोन नियरेस्ट नेबरचा डिस्टन्स, नियरेस्ट नेबरचा डिस्टन्स काय असतो 2r असतो. कोणत्याही दोन ऍटमचा डिस्टन्स आपण काय कन्सिडर करतो 2r. सो इथं डिस्टन्स ऑफ द नियरेस्ट पार्टिकल इन बीसीसी d इज इक्वल्स टू काय लिहितो तर रूट 3 अपॉन a. 4 चं काय करतो 2. दोन पार्टिकलचा डिस्टन्स, पूर्ण एज लेंथचा डिस्टन्स नाही घेत आपण. कितीचा डिस्टन्स घेतो? दोन पार्टिकलचा डिस्टन्स. म्हणजे इथं बघ मैत्र, हा पार्टिकल आणि हा जो तुझा पार्टिकल आहे बॉडी सेंटर्ड आहे, ह्याचा सेंटर आणि ह्याचा सेंटर घेतला त्यातला डिस्टन्स, पूर्ण ह्याचा डिस्टन्स आपण रिलेशन फाइंड केलेला होता. सो नियरेस्ट ऍटमचा डिस्टन्स, हा नियरेस्ट ऍटम दोन ऍटम आहेत बॉडी सेंटरला येतं एक इथं एक आहे, आपण काय करतो त्याला मल्टिप्लाय बाय 2 करतो. मल्टिप्लाय बाय 2 केला 2 1 जा आणि 2 2 जा रूट 3 बाय 2a. किती डिस्टन्स? नियरेस्ट डिस्टन्स बिटवीन टू ऍटम बॉडी सेंटर्ड मध्ये. कशामध्ये? कशामध्ये? बॉडी सेंटर्ड मध्ये. नियरेस्ट डिस्टन्स फाइंड करायचा असेल तर जो काय तुमची रेडियस आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचा 2. जो काय रेडियस आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचा 2. जो काय रेडियस आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचा 2. इथं लक्ष द्या d इज इक्वल्स टू काय असते 2r. नियरेस्ट डिस्टन्स बिटवीन टू ऍटम काय असते 2r. हे बघा हा एक ऍटम आहे, ह्यातला सेंटर आहे ह्यातला सेंटर आहे, हा डिस्टन्स d, हा d इज इक्वल्स टू काय शौर्य 2r. मग r चं रिलेशन काय आहे 2 इंटू काय असते रूट 3 बाय 4 a असं आहे ना. मग काय येणार आहे 2 1 जा आणि 2 किती येणार आहे 2 जा. समजलं का कसं आलं? येस ऑर नो? दोन ऍटम्स मधला डिस्टन्स, ह्याचा सेंटर ह्याचा सेंटर, हा r. सो डिस्टन्स, नियरेस्ट डिस्टन्स बिटवीन टू ऍटम इज 2r. 2r, r चं व्हॅल्यू टाकायचं. r चं व्हॅल्यू किती आहे रूट 3 बाय 4a. r चं व्हॅल्यू किती आहे रूट 3 बाय 4a. r चं व्हॅल्यू टाकलं रूट 3 बाय 4a. 2 1 जा 2 जा. सो डिस्टन्स इज इक्वल्स टू काय येणार आहे रूट 3 बाय 2 इंटू काय येणार आहे तर a. हे समजलं डिस्टन्स, नियरेस्ट डिस्टन्स बिटवीन टू ऍटम. ठीक आहे. बॉडी सेंटर्डला नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती आहेत तुम्ही सांगा मला. बॉडी सेंटर्डला नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती आहेत? 2. कसे 2 आहेत की 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आहेत जे 1/8 शेअर करतात आणि एक बॉडीच्या आत आहे जो कोणाबरोबरही शेअर करत नाही. सो नंबर ऑफ ऍटम्स, टोटल ऍटम इन बॉडी सेंटर्ड किती असतात तर 2. सो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स किती असणार आहे? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स बाळांनो, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स किती असणार आहे 2 इंटू व्हॉल्यूम ऑफ ऍटम. व्हॉल्यूम ऑफ ऍटम किती असते
4/3 काय असते तर पाय आर क्यूब. सो 2 into 4/3 म्हणजे इथं किती असणार आहे 8. 8 ह्याचं बघा हे येताना किती येणार आहे 8/3 काय येणार आहे तर पाय आर काय येणार आहे तर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय असते ए च काय असते तर क्यूब. ए क्यूब म्हणजे किती आहे बाळांनो 4/√3 चा आर चा क्यूब. 4 4 जा 16 16 4 जा 64. 64 divided by 3√3 r cube. 64 divided by 3√3 r cube. हे पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असते पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला असते टोटल व्हॉल्यूम ऑफ atoms divided by volume of unit cell into काय असणार आहे 100. टोटल व्हॉल्यूम ऑफ ऍटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू काय येणार आहे 100. आता मला सांगा इथं टोटल व्हॉल्यूम ऑफ ऍटम किती आली 8/3 पाय आर काय आली तर क्यूब डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आलं 64 डिवायडेड बाय 3√3. ह्याला काढून टाका ह्याला नंतर बघूया आपण. 8/3 पाय आर क्यूब divided by 64 by 3√3 r cube. r cube cancel. 3 3 cancel. 8 1 जा 8. 8 8 जा काय येते तर 60. 8 8 जा काय येते आता डिनॉमिनेटर काय होतंय म्हणजे काय येणार आहे इथं √3/8 इंटू काय येणार आहे 100. आणि √3/100 √3 ची व्हॅल्यू किती असते 1.732 अपॉन 8 इंटू काय आहे तर 100. मग हा किती येतो 68%. 1.732 इंटू 100 केलं 173.2 अपॉन काय येतंय 8. 173.2 ला डिवाइड बाय 8 केलं तर आपल्याला किती पर्सेंट मिळतंय 68%. मग जर 68% भरलेला आहे वॉइड किती असणार आहे वॉइड किती असणार आहे 100 मायनस काय येणार आहे तर 68. 100 मायनस 68 म्हणजे किती भरलंय किती मोकळा आहे 32%. किती मोकळा आहे किती मोकळा आहे समजतंय का येस ऑर नो. इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या. नंबर ऑफ atoms पर युनिट सेल बॉडी सेंटरला किती आहे 2. त्यामुळे टोटल व्हॉल्यूम ऑफ द ऑक्युपाइड पार्टिकल्स किती असणार आहे 2 into 4/3 पाय आर क्यूब म्हणजे 8/3 पाय आर क्यूब आली. ठीक आहे. नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब और युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब और युनिट सेल ए क्यूब म्हणजे 4/√3 r चा क्यूब म्हणजे 64 r क्यूब 3√3. हे समजलं का येस ऑर नो. बरं ठीक आहे. मग हे व्हॉल्यूम ऑफ ऍटम आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ ऍटम आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ ऍटम 8/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 64 डिवायडेड बाय 3√3 r क्यूब. r क्यूब कॅन्सल. हा हे 100 चं विसरू नका विषय काय r क्यूब कॅन्सल. 8 1 जा 8 8 जा 3 3 कॅन्सल झाला. डिनॉमिनेटर काय झाला तर न्यूमरेटर आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय झाला तर डिनॉमिनेटर. मग शिफ्ट केलं √3/8 इंटू काय केलं तर 100. √3 ची व्हॅल्यू किती असते तर 1.732. 1.732 इंटू 100 डिवायडेड बाय काय केलं तर 8 म्हणजे किती पर्सेंट आलं श्रद्धा 68%. काय डाऊट आहे पायची पण व्हॅल्यू घ्यायची आहे घ्या की. पायची पण व्हॅल्यू घेतली तरी पण तेच येते. हे पार्ट आहे रे पायची व्हॅल्यू आहे की √3 पाय अपॉन 8 इंटू 100. √3 पाय अपॉन 8 चीच व्हॅल्यू 68% असते. पाय कुठं गेलं नाही पाय लिहायचं जर विसरलं मी तर. √3 पाय बाय 8 इंटू 100 दॅट इज 1.732 इंटू 3.142 इंटू 100 डिवायडेड बाय 8. ते करा तुम्हाला किती मिळतं पॅकिंग एफिशियन्सी 68. पॅकिंग एफिशियन्सी जर 68% आहे तर एमटी किती पर्सेंट असणार आहे 32. पॅकिंग एफिशियन्सी जर 68% आहे तर एमटी किती असणार आहे तर 32%. ग्रुप वरती टाका. ठीक आहे हे समजलं. पॅकिंग एफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल समजलं मयंक.
मयंक समजलं? मयंक मयंक कोणत्या विश्वात आहेस पिलू? ठीक आहे. फेस सेंटेड युनिट सेल. कसं युनिट सेल? फेस सेंटेड. फेस सेंटेड कसं आहे बघा, मस्त आहे. फेस सेंटेड कसं आहे? मस्त आहे. कसं मस्त आहे? 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहे आणि दर फेसच्या सेंटरला एक. 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नर्सला असणारच आहेत आणि दर फेसच्या सेंटरला एक. 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहेत आणि दर फेसच्या सेंटरला एक. हे जसं समोरून दिसतंय तसंच कुठून दिसतंय तर मागून दिसतंय. सो नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल, किती असतात तर 8 पार्टिकल्स 1/8 शेअर करतात आणि 6 पार्टिकल्स 1/2 शेअर करतात. सो नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल फेस सेंटर्डला किती असतात तर 4. किती असतात तर 4. इथं डायरेक्ट रिलेशन आहे. डायरेक्ट रिलेशन कसं सांगा, तुम्हाला जो हा युनिट सेल आहे ना, हा युनिट सेल दाखवताना असा आहे ना, हा भरताना कसा दिसतो, हा एक इथं भरलाय, इथं एक भरलंय, इथं एक भरलंय, इथं एक भरलंय आणि एक फेसच्या सेंटरला आहे. कुठं आहे एक कुठं आहे बाळांनो? फेसच्या सेंटरला. परत इथं बघा सगळ्यांनी, हे टचिंग आहे का? हा आणि हा पार्टिकल टचिंग आहे का? असणार आहे का टचिंग? आहे? टचिंग आहे? हा आणि हा पार्टिकल टच होतो? नाही होत. कसं होईल? फेसला, दर फेसच्या सेंटरला एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, त्यामुळे ते फेसला टच होतात, फेस पार्टिकलला टच होतात, एक दुसऱ्याला टच होत नाही. फेस पार्टिकलला टच होतात, एक दुसऱ्याला टच होत नाही. फेस पार्टिकलला टच होतात, एक दुसऱ्याला टच होत नाहीत. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. आता फॉर एफसीसी युनिट सेल रूट 2 ए इज इक्वल्स टू 4r. कसा आला बघूया रूट 2 ए इज इक्वल्स टू 4r. इथं डायगोनल बिगोनलला बघायची गरज नाहीये काय, हे असं बघायची गरज नाहीये. मी जे दाखवते तसं बघायचं. हा तुमचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा युनिट सेल आहे. ठीक आहे, हा युनिट सेल आहे तुमच्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा. हा बघती न बाते नाही करणे. इथं बघा, सगळ्यांनी बोर्डवरती बघायचं. फेसच्या सेंटरला एक पार्टिकल आहे आणि राहिलेले त्याला टचिंग जे आहेत ते 4 कॉर्नर्स. परत फेसच्या सेंटरला एक पार्टिकल आहे, राहिलेले टचिंग, राहिलेले टचिंग, राहिलेले टचिंग, राहिलेले टचिंग. परत फेसच्या सेंटरला एक पार्टिकल आहे, राहिलेले टचिंग, राहिलेले टचिंग, राहिलेले टचिंग, राहिलेले टचिंग. अब इसके लिए तुमको एज लेंथ का और रेडियस का रिलेशन फाइंड करना है, तो इधर अंदर जाने की जरूरत ही नहीं है, तुम्हारे सामने ही कॉन्सेप्ट है. मैं क्या कंसिडर करूंगी, अ ट्रायंगल ए बी सी. ए बी सी कसा आहे हा एबीसी ट्रायंगल? राईट अँगल्ड आहे. हा राईट अँगल ट्रायंगल एबीसी जो आहे, एबी ची लेंथ ए असणार आहे आणि बीसी ची पण लेंथ काय असणार आहे? ए. कारण क्यूबिक युनिट सेल आहे, एज लेंथ काय असणार आहे तर सेम. काय सेम असणार आहे? काय सेम असणार आहे? काय सेम असणार आहे? काय असणार आहे सेम? ओके. आता समोर काय दिसतंय? हा आर आहे, हा 2r आहे आणि हा काय आहे? आर. म्हणजे तुमच्या एसी ची लेंथ किती आहे? एसी ची लेंथ किती आहे? 4r. एबी किती आहे? ए. बीसी किती आहे? ए. सो इथं काय येणार आहे? इन ट्रायंगल एबीसी
AB square plus BC square is equals to AC square. मग AB A square plus A square is equals to 4R चा square. 2A square is equals to 16R चा square. So A square is equals to 16 by 2R चा square. So A square is equals to 8R square. So A is equals to 2 root 2R. आलं का लक्षात? Yes or no? इथं आपण डायरेक्टली एज लेंथ आणि रेडियस फाइंड करू शकत नाही, पण A इज इक्वल्स टू किती आहे? A इज इक्वल्स टू 2 रूट 2R किंवा R इज इक्वल्स टू A अपॉन 2 रूट 2. हे ते सेमच आहे, रूट 2 आणि 4 चं रिलेशन. समजतंय का? येस और नो? येस और नो? समजलं की नाही समजलं? फोटो काढायचं पटकन. मला फक्त सांगा हे समजलं ना? येस और नो? इथं एवढं डायगोनलच्या आत जायची गरज नाही, बाहेरच्या बाहेर तुम्हाला दिसतंय फेसच्या सेंटरला. डायगोनलला काय होणार आहे? सो इथं बीसी स्क्वेअर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर. AC स्क्वेअर काय आहे तर 4R स्क्वेअर. 4R स्क्वेअर म्हणजे काय आलं तर 16R स्क्वेअर. हे रिलेट केलं. A स्क्वेअर 16 by 2 is 8. So A स्क्वेअर इज इक्वल्स टू 8R स्क्वेअर. A इज इक्वल्स टू 2 रूट 2R. ठीक आहे. नियरेस्ट नेबरचं रिलेशन काय असतं रे? नियरेस्ट नेबरचा रिलेशन काय असतो? डिस्टन्स इज इक्वल्स टू काय असते तर 2R. डिस्टन्स इज इक्वल्स टू काय असते 2R. सो 2 इंटू R चं रिलेशन. रेडियस किती होतं? रेडियस किती होतं? A अपॉन काय होतं? 2 रूट 2 होतं ना. मग हा 2 काय होणार आहे? म्हणजे काय येणार आहे इथं? A अपॉन रूट 2. हा काय असणार आहे तर डिस्टन्स. हा काय असणार आहे? डिस्टन्स. सो डिस्टन्स इज इक्वल्स टू A अपॉन काय येणार आहे तर रूट 2. कसं आला समजतंय का? डिस्टन्स म्हणजे दोन नेबरिंग ऍटम मधला डिस्टन्स. हा एक ऍटम आहे, हे एक ऍटम आहे, हे दोन टचिंग आहेत, हे दोन टचिंग आहेत. हा D झाला. D इज इक्वल्स टू काय आला तर 2R. D इज इक्वल्स टू काय आला तर 2R. आता फेस सेंटरला काय असतं? 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असतात, जे 1/8 शेअर होतात. दर फेसला एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो जो हाफ शेअर होतो. सो नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती असतात तर 4. हे आपल्याला माहितच आहे. येस ऑर नो? ह्यात आपण कितींदा बघितलं? येस ऑर नो? ठीक आहे. सो झेड इफेक्टिव्ह म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती आहेत तर 4 आहेत. नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल 4 आहेत. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्पियर्स. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम किती असणार आहे? 4 इंटू एका ऍटमचं व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. मग 4 4 चा काय असणार आहे? 16/3 काय येणार आहे तर पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असते तर ए क्यूब. ए क्यूब इज इक्वल्स टू काय असणार आहे? 2 रूट 2 चा क्यूब. इथं बघा हा 2 चं क्यूब काय येतंय 8. रूट 2 चं क्यूब काय येतंय 2 रूट 2. म्हणजे 8 इंटू 2 रूट 2 म्हणजे काय येणार आहे 16 रूट 2. काय येणार आहे 2 रूट 2 R. बघितलं की आपण आता हा बघितला नाही. इथं एक रिलेशन बघितलं नाही. हा ट्रायंगल घेतला, इथं एक आहे कॉन्स्टंट पार्टिकल, इथं R आहे, इथं R आहे, इथं 4R आहे. मग हा A होता, हा A होता आणि हा 4R होता. मग हा काय घेतला 2A स्क्वेअर इज इक्वल्स टू काय तर 16R स्क्वेअर घेतलं का. 2A स्क्वेअर इज इक्वल्स टू 4R चा होल स्क्वेअर. 4R चा होल स्क्वेअर म्हणजे 16R स्क्वेअर. सो A स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला तर 8R स्क्वेअर. सो A इज इक्वल्स टू काय असणार आहे 2 रूट 2 काय असणार आहे तर R. घेतला की नाही रिलेशन हा आपण फेस सेंटरला? येस ऑर नो? हा. मग एजलेनचा 2 रूट 2 R. 2 रूट 2 R चा क्यूब म्हणजे 8 इंटू 2 चा क्यूब 8 आणि रूट 2 चा क्यूब 2 रूट 2
आणि पुढं काय येणार आहे आर क्यूब, पुढं काय येणार आहे आर क्यूब. सो हे दोन मिळाले, ठीक आहे. सो पॅकिंग इफिशियन्सी नंबर ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असणार आहे तर 16/3 पाय आर काय येणार आहे तर क्यूब डिवायडेड बाय व्हॉट 16√2 आर क्यूब इंटू काय येणार आहे तर 100. आर क्यूब काय होणार आहे 16 काय होणार आहे पाय अपॉन काय येणार आहे 3√2 इंटू काय येणार आहे 100. सो पाय अपॉन 3√2 100 किती येते पायची व्हॅल्यू 3.142 इंटू 100 डिवायडेड बाय 3 इंटू 1.414 ह्याची टोटल व्हॅल्यू किती असणार आहे 74%. किती व्हॅल्यू येते ह्याची किती पर्सेंट येते व्हॅल्यू किती येते 74%. पॅकिंग एफिशियन्सी मग जर पॅकिंग एफिशियन्सी 74% आहे वॉइड किती असणार आहे पर्सेंट वॉइड इज इक्वल्स टू 100 मायनस 74. 100 मायनस 74 किती पर्सेंट असणार आहे तर 26%. परत एकदा सांगते ऍटम नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल इन एफसीसी फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल किती असतात तर 4 असतात. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्पियर किती असणार आहेत 4 इंटू 4/3 पाय आर क्यूब. हे डायरेक्टली मी लिहिलं तुम्हाला 16 पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ द क्यूब ए क्यूब एज लेंथ एचं रिलेशन काय असते तर 2√2 आर इन द फेस सेंटर्ड युनिट सेल. सो इथं काय असणार आहे ए क्यूब 2√2 चा क्यूब 2√2 चा क्यूब 16√2 चा क्यूब 16√2 चा क्यूब व्हॅल्यू मिळाली. समजतंय का येस ऑर नो वाईट समजलं लिहून घ्या हे सॉरी फोटो काढून घ्या लिहून नको घेऊ फोटो काढून घ्या नंतर लिहित बसा. आता जे दाखवणार हे सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट काय आहे प्रॉपर्टी सिंपल क्यूबिक युनिट सेलला काय असतंय बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलला काय असतंय आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलला काय असतंय हे बघा झेड झेड म्हणजे काय असतात नंबर ऑफ ऍटम्स झेड म्हणजे काय असतंय नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल हा झेड असतो. त्यानंतर ना एज लेंथ अँड रेडियसचा रिलेशन कशाचं रिलेशन एज लेंथ आणि रेडियसचा रिलेशन ही फर्स्ट प्रॉपर्टी ही सेकंड प्रॉपर्टी. थर्ड नियरेस्ट डिस्टन्स किती असते तर 2r. नेक्स्ट फोर्थ कोऑर्डिनेशन नंबर नंबर ऑफ टचिंग स्पियर नियरेस्ट टचिंग स्पियर फॉर दॅट क्रिस्टल लॅटाइस फिक्स्ड असते क्रिस्टल लॅटाइस साठी टचिंग कोऑर्डिनेशन नंबर काय असते फिक्स्ड. हा नियरेस्ट डिस्टन्स. त्यानंतर ना फिफ्थ वन पॅकिंग एफिशियन्सी पर्सेंट पॅकिंग एफिशियन्सी आणि त्यानंतर ना नेक्स्ट काय असते तर पर्सेंट वॉइड. नेक्स्ट काय असते पर्सेंट काय असते तर वॉइड. सगळ्यात पहिला सिंपल क्यूबिक युनिट सेलला नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल काय असतात 1. बॉडी सेंटर्डला किती असतात 2 आणि फेस सेंटर्डला किती असतात 4. एज लेंथ आणि रेडियसचा रिलेशन सिंपल क्यूबिकला a इज इक्वल्स टू काय असते 2r. देअरफॉर r इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण a अपॉन 2. नेक्स्ट बॉडी सेंटर्डला a इज इक्वल्स टू काय असते तर 4/√3 काय असते तर r. देअरफॉर r इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण √3/4a. Therefore, r is equals to काय लिहू शकतो √3/4a. Next, nearest distance. इथं distance is equals to nearest distance between two atom काय येते हे बघा √3 हा 4 आहे की नाही हा 4 आहे की नाही तो काय करायचा 2 कारण आपण ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करतो रेडियसला मल्टिप्लाय बाय 2 करतो. ठीक आहे नियरेस्ट डिस्टन्स. कोऑर्डिनेशन नंबर ठीक आहे सॉरी मधूनच मी काढलं
फेस सेंटरला रेडियस एज लेंथ किती असते तर a इज इक्वल्स टू 2√2 काय असते तर r. देअरफॉर r इज इक्वल्स टू काय असणार आहे तर a अपॉन 2√2. ठीक आहे. डिस्टन्स इज 2 टाइम्स द काय असते तर रेडियस असते. ह्या केस मध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये डिस्टन्स हा किती असतो तर 2r असतो. दोन नियरेस्ट आयटम मध्ये डिस्टन्स किती असतो 2r. पण बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये d इज इक्वल्स टू काय असते तर √3/2 काय असतं तर a. आणि फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये d इज इक्वल्स टू, हे बघा हा रेडियस आहे ना, ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं म्हटलं, ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं 2, हा 2 आणि हा 2 काय होणार आहे कॅन्सल. म्हणजे इथं काय येणार आहे d इज इक्वल्स टू काय येणार आहे तर a अपॉन काय येणार आहे तर √2. d इज इक्वल्स टू a अपॉन काय आलं तर √2. कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्युबिक युनिट सेलला 6 असतात, त्याच्या लेअर मध्ये 4, त्याच्या वरचा 1, त्याच्या खालचा 1, असे मिळून 6. बॉडी सेंटरला जो आहे त्याला किती जण टचिंग आहेत 8, त्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असते 8. फेस सेंटरला कोऑर्डिनेशन नंबर 12 असते, हे नंतर शिकवते मी तुम्हाला. आपण HCP आणि CCP पॅकिंग बघितल्यावरती 12 कसं असतं हे सांग. ठीक आहे. पॅकिंग इफिशियन्सी सिंपल क्युबिकची पॅकिंग इफिशियन्सी किती होती 52.33 काय होती तर %. बॉडी सेंटरची पॅकिंग इफिशियन्सी किती होती 68%. आणि फेस सेंटरची पॅकिंग इफिशियन्सी किती होती 74%. वॉइड, ह्याची वॉइड किती असणार आहे 47.67%. ह्याचा वॉइड किती असणार आहे 32%. ह्याचं वॉइड किती असणार आहे 26%. हे समजतंय का? सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट आहे हा क्युबिक युनिट सेलचे, हे रिलेशन्स. यावरती न्यूमरिकल्स आपण बघणार आहे. फोटो क्लिक करायचं. नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट डेन्सिटी ऑफ युनिट सेल. डेन्सिटी ऑफ व्हॉट, डेन्सिटी ऑफ व्हॉट युनिट सेल. जसं मी सांगते तसं लक्षात घ्यायचं डेन्सिटी ऑफ युनिट सेल. इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. मला सांगा डेन्सिटी इज इक्वल्स टू काय असते. डेन्सिटी इज इक्वल्स टू काय असते मास अपॉन काय असते तर व्हॉल्यूम. ठीक आहे. मग डेन्सिटी ऑफ युनिट सेल जर मी म्हटलं तर डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू काय असणार आहे मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे तर युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय काय असणार आहे व्हॉल्यूम. आता सगळ्यांनी तर लक्ष द्यायचं. मास ऑफ युनिट सेल कसा आपण फाइंड करणार आहे. मास ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू नंबर ऑफ atoms or constituent particles in unit cell. Number of atoms or constituent particles in unit cell into mass of one atom. Into mass of काय असणार आहे 1 atom. जे आपल्याला मास दिलेले असतात ते मोलार मास दिलेले असतात. मोलार मास म्हणजे अवॅगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्सचे म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकलचा मास दिलेला असतो. रिलेशन समजून घ्या. जो काय मोलार मास दिलेला असतो एखाद्या ॲटमचा तो मोलार मास हा कोणाचा असतो 6.022 into 10⁻23 पार्टिकल्सचा मास असतो. फॉर एक्झाम्पल जर मला सोडियम 23 ग्रॅम दिलंय, सोडियम किती ग्रॅम दिलंय तर तो किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा मास आहे 6.022 into 10⁻23. सो मास ऑफ वन ॲटम जर मला फाइंड करायचं असेल तर मास ऑफ वन ॲटम साठी माझ्याकडे एक रिलेशन आहे मोलार मास डिवायडेड बाय Avogadro's number of particle that is 6.022 into 10⁻23. हे समजलं का सांगा फक्त मला. जे काय तुम्हाला मोलार मास दिलेले असतात ते किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचे असतात 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स असतात.
मग एका आयटमचा जर मास फाइंड करायचा असेल तर जो मोलार मास आहे त्याला डिवायडेड बाय काय करणार आहे, अवोगॅड्रोस नंबर. आता इथं लक्ष द्या, नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती असते, झेड. मग झेड इज इक्वल्स टू 1 असेल तर सिंपल क्यूबिक, झेड इज इक्वल्स टू 2 असेल तर बॉडी सेंटर्ड क्यूबिक, झेड इज इक्वल्स टू 4 असेल तर फेस सेंटर्ड क्यूबिक. येस और नो, येस और नो, येस और नो. सो झेड इंटू मास ऑफ वन एटम. मास ऑफ वन एटम काय असणार आहे, मोलार मास डिवायडेड बाय Na लिहिते. Na म्हणजेच अवोगॅड्रोस नंबर म्हणजेच 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, क्यूबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम काय असते, एक क्यूब. क्यूबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम काय असते, क्यूबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम काय असते, एक क्यूब. हे इकडेपर्यंत समजलं, ठीक आहे. इथं बघा, इथं बघा सगळ्यांनी. Therefore, density of unit cell is equals to mass of unit cell. Mass of unit cell काय आहे, number of atoms in unit cell divided by mass of one into mass of one atom. म्हणजे डेन्सिटी मास म्हणजे Z इंटू मोलार मास कॅपिटल एम ने दिला जातो डिवायडेड बाय काय येणार आहे तर अवोगॅड्रोस नंबर. हे एम डिवायडेड बाय ने, इकडे बघा रे, मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल किती असणार आहे, मास ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऍटम्स डिवायडेड बाय मास इंटू मास ऑफ वन ऍटम. मास ऑफ वन ऍटम काय असते, मोलार मास डिवायडेड बाय अवोगॅड्रोस नंबर. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे, एक क्यूब. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय होत आहे, डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय होत आहे, माहित काय असणार आहे, Z इंटू एम डिवाइडेड बाय ए क्यूब इंटू Na. समझ में आ रहा है क्या, यस और नो. डेंसिटी ऑफ यूनिट सेल इज मास ऑफ यूनिट सेल डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ यूनिट सेल. Mass of unit cell is number of atoms in unit cell divided into mass of one atom. Number of atoms Z. Mass of one atom, molar mass divided by Avogadro's number. And volume of unit cell is AQ. So density is equals to mass of the atoms in the unit cell divided by volume of unit cell. That is Z into M divided by A cube into Na. सगळ्यात जास्त आपण आता जे न्यूमरिकल बघणार ते ह्याच्यावरती बघणार. अजून 2 फॉर्म्युलाज आहेत पण एवढं पहिलं डोक्यात घ्या, नंतर पुढचं बघूया. समजलं इथंपर्यंत, ठीक आहे. ब्रेक घ्या.